हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना. तर अगोदर भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला सांगा कोण कोण सकाळी हे तीळ आणि तांदळाचं खरकट्यानं आंघोळ केलेली आहे. कोणाकोणाच्या इकडे करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भोगीनिमित्त आमच्या इकडे शेंगाच्या पोळ्या बनवल्या जातात. शेंगा गुळ आणि तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात. तर त्या पोळ्या न फुटता आणि न तेल आणि तुपाचा वापर करता कसं बनवायचं त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा. मी तर चपातीपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि आपण चपाती मळताना जेवढं पीठ त्यामध्ये टाकतो त्यापेक्षा थोडंसं जास्त हे पोळी बनवण्यासाठी पीठ टाकायचं आहे. आणि आपल्याला जेवढं आतलं सारण घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी कणिक घ्यायचे आहे. जर तुम्ही नवीन बनवत असाल तर तुम्ही कणिक आणि सारण समप्रमाणात घेऊ शकता. पण ज्यांना म्हणजे पुरणाची पोळी वगैरे परफेक्ट जमते त्यांनी सारण थोडंसं कणकीपेक्षा जास्त घेतलं तर पोळी आणखी टेस्टी बनेल. तुम्ही इथं बघू शकता मी इथं अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे. कारण जर गरम गरम पोळ्या आपण एकावर एक ठेवलं तर ते आतमधलं तीळ आणि शेंगदाण्याचं तेल हे आपल्याकडून त्या पोळ्यांना सुटतं. त्यामुळे एक्स्ट्रा तेलाची किंवा तुपाची काही गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पोळी वाढता किंवा खायला घेता त्यावेळेस तुम्ही तूप घेऊन त्याच्यासोबत खाऊ शकता. असंच तुम्ही इथं बघू शकता एक ना एक पोळी टम्म फुगलेली आहे. तर तेलाचा वापर न करता पोळ्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटतं. त्यामुळे तेल वापरायची काही गरज नाही. खाताना तूप वगैरे घेतलं तर एक नंबर टेस्ट लागते पोळीची. मी तुम्हाला शेवटी दाखवते की प्रत्येक पोळीला कसं तेल सुटलं म्हणजे एकदम चकाकी येते पोळ्यांना. तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा पोळी नक्कीच ट्राय करा. खूप छान बनते पोळी. आणि मी इथं तुम्हाला म्हणजे बारकाईनं दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला आता दिसते की नाही ते मला माहिती नाही, पण पोळ्यांना कसं तेल सुटलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.